चांगली गोलंदाजीच्या गुणावर इथे बाकी त्यांनी इथपर्यंत मजल मारलाय आणि त्यांच्यासमोर 2 हात करण्यासाठी संघ जर बघत असाल तर आपण इन्व्हिसिबल बी जो बोईसरमधला आपण यादवनगरमधला नवीन संघ तुमच्याकडे बघायला मिळतो त्यांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. सर्व उत्तर भारतीय खेळाडू त्या संघामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. चला निलेश वाणी साहेब आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आमचे उपाध्यक्ष असोसिएशनचे जिथे देखील मॅच असेल तिथे आपल्या संघासोबत नेहमीच हजेरी लावणारे एक मोठं प्रेमळ व्यक्तिमत्व निलेश वाणी साहेब आपण कृपया मंचावरती यायचं आहे. रोड राहणारे आपण खेळाडू बघत आहात. यानंतरचा बाकी मोठा पॅनल तुम्हाला बघायला एका साईडला पॅराडाईज एका साईडला YBCC एका साईडला तारापूर असं मोठा पॅनल बघायला मिळणार आहेत. तर दोन्ही संघाचे 10 खेळाडू आलेत का? बिरवाडी आप इन्व्हिसिबल बी राहुल ज्याने आजच्या दिवसात पहिल्या मॅच मध्ये मॅच पहिलं षटक टाकलं होतं. स्कोर बी रेडी. तर राहुल आपल्या सरकारला पहिला चेंडू हाताळताना आपण फलंदाज बघत आहोत तो म्हणजे इथे बाकी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. नो बॉल दिला गेलाय. नो बॉल पण डिक्लेअर झोन मध्ये दिला गेलाय. चेंडू धाव संख्या होते 2 धावा या फलकावर लागला गेल्यात. चला इथे बघतात 2 धावा होतात. खातं उघडलं गेलंय ते निश्चितच आपल्या सार्थक याने पुन्हा आपल्या सरकारला पुढचा जीव टाकला. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो राहुल. इथे बघायला मिळतोय पावला पण चेंडू सीमेच्या पलीकडे जातोय. 4 धावा खानकडे चौकार. डीजे पुनश्च राहुल थोडासा महागला ठरतो आजच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर. इथे नो बॉल +1 आहे. आतापर्यंत 2 सामन्यामध्ये धावा न देणारा गोलंदाज पाहिला. पहिलं मॅडल षटक टाकलं होतं. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळणारा खेळाडू दुसरा सामना चांगली गोलंदाजी करता. इथे बाकी मोठा संघ आला की थोडं दडपण तू काय चुका करतो ह्याचं वित्तमय जिवंत उदाहरण मैदानामध्ये राहुल नावाच्या गोलंदाजाकडनं आपण पाहत आहात. हा तिसरा संघ आपल्याला बघायला मिळेल या प्रतियोगितामधला सेमीफायनलिस्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजे निश्चितच साई कृपा देलवाडी चषक 2024 आपण द्वंद्व युद्ध क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये इन्व्हिसिबल बी विरुद्ध साई एकता बिलवाडी उर्वी 11 असा संघ बघत आहात. पण फुटला गेलाय. कट केला चेंडू सरळ जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव फलकावर लागली जाते. या एका धावांशी विचार केला तर फलकावर धावसंख्या लागली जाते ती 10 धावा. चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. त्याच्या कॅप्टनचं आपण जेव्हा बाईट घेतल्या विचारलं तर ते म्हटलं की आम्हाला फलंदाजीच करायची होती. टॉस हरलो असं ते म्हणालेत आम्हाला. आणि 10 धावा या फलकावर लागल्या जातात. दहा धावा फलकावर लागल्या जातात. हलक्यामध्ये खेळलं केलंय. खूप चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. रुटेड केलंय फक्त ऑफ साईडला 1 धाव फलकावर लागली जाते. 11 धावा या आपण फलकावर पाहताना बघत आहात. अतिशय मोठी रंगतदार लढत. तिसरा क्वार्टर फायनल सामना म्हणजे ह्यातील विजेता तिसरा संघ आपल्याला स्पर्धेतला बघायला मिळेल. काल जो पाहिला तो म्हणजे निश्चित TTS चिंचणी दिलवाडी संघ आणि यातील तिसरा संघ आता बघायला मिळणार. ओ ब्युटिफुल बॅटिंग. इथे बाकी जोरदार अपील केलं जात आणि मोठा गडी तंबूत पडतो. सार्थक धाव बाद झाले. गरज नव्हती धावण्याची. चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये होता आणि मोठा किमती मोहरा इथे बाकी धावबाच्या रूपात पडतोय. डीजे डिगा डिगा मोसम बिगा बिगा. माणूस जेव्हा प्रेमात पडतो ना आणि 2 प्रेयसी आणि प्रियकर एकत्र येतो तेव्हा अशा गाण्याची आठवण येते.
चला आपल्या षटकाचा शेवटचा चेंडू हाताला पाहायला बघायला मिळतो. इथे बाकी चेंडूला कट केला, पुन्हा हिट जर मिळाला असता तर नॉन स्ट्राईकला धावबाद होण्याचा चान्सेस बघायला मिळतोय. इथे बाकी पहिलं षटक, एक चेंडू बाकी आहे आणि फरक धावसंख्या लागली ती 12. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. घडी जरी तंबूत परतला तर खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आपण बघत आहात दिलवाडी चषक, साई कृपा दिलवाडी चषक 2024 आजचा शेवटचा दिवस आणि काही तासामध्ये कोण विजेता कोण उपविजेता हे आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा आपल्या षटकातला यावलं बाकी महागडं षटक. ओ वाटतं बॉलिंग ब्युटिफुल पटतपर्यंत महागडं षटक टाकलं. आतापर्यंत आजच्या दिवसातला मॅडल षटक टाकणारा गोलंदाज आपण पाहिलं होतं. या गोलंदाज राहुलला दुसऱ्या सामन्यात देखील फक्त 3च धावा दिला होता. पण इथे बाकी कुठेतरी दडपण आलं, मोठा संघ आला, कारण क्वार्टर फायनल दडपण आपल्या मनावर घेतलं आणि पहिलं षटक संपल्यानंतर सुरुवात आहे ती म्हणजे डीजे उर्वी संघाची 12. साई कृपा एकता बिरवाडी उर्वी डीजे फन्सर संघ आपण बघत आहात. तर मंचावर सन्मान केला जाईल. एक संकेत माननीय श्री संकेत मोरे यांचा सन्मान करतील माननीय श्री जितेश राऊ यांना विनंती करेल की संकेत मोरे यांचा सन्मान करायचा आहे. मिथिलेश जीवा नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय आणि याने कितीतरी वेळा आपल्या संघाला वाचवलाय आणि म्हणून तो महाराष्ट्राच्या इतिहासावर ऐकलंय ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. चला मिथिलेश. ओ ब्युटिफुल बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर थोडासा हलका टर्न बघायला मिळतोय. लेग ब्रेक गोलंदाजी टाकायला बघायला मिळतोय मिथिलेशला. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये सामन्यावर पुरस्कार भेटला होता. बढिया गेंदबाजी, काबिल तारीफ. बैकफुट पे गए, यहाँ पे रनआउट का चांस है, डायरेक्ट हिट. कितनी अच्छी प्रैक्टिस होगी. बिल्कुल एक स्टंप दिखते है उसको आसानी के देखे लपेट लिया और बहुत कीमती विकेट दौड़ के बढ़िया फील्डिंग. मैंने पहले देखा कि इंडिविजुअल पर काफी टैलेंट है, बढ़िया फील्डिंग उन लोग करते हैं और गेंदबाजी में काफी वैरायटीज है और इसके बदौलत यहाँ पे कमबैक किया है. अभी नए बल्लेबाज चेतन हा कॅमलिन मध्ये कार्यरत तुम्हाला बघायला मिळतो. कॅमलिन कंपनी सोडलंय. क्रिकेटच्या बळावर निश्चितच नोकऱ्या ह्यांना मिळाल्या होत्या. आता बाकी मोठी भागीदारी दोघांना करावी लागेल. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला बघावं लागेल. सख्त जरूरत है एक पार्टनरशिप की, क्योंकि पहले ओवर में 12 रन के बाद बैक टू बैक 2 विकेट डगआउट में लौट पड़े हैं. मिथिलेश ओ खूप सुंदर सेट्रक्शन, थोडासा प्लंबिंग होतो इथे. बाकी धावबाचा चान्स होता, कदाचित डायरेक्ट हिट लागला असता तर क्षेत्राला तंबूत परतावं लागलं असतं. आणि इथे जर विचार केला धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 13 धावा. बिल्कुल काटे की टक्कर है. बहुत ही बड़ी मैच इस दौर की, तीसरी क्वार्टर फाइनल मैच और तीसरी टीम हमें मिलेंगी सेमीफाइनल की, जहां पे पहला प्राइज है 30,000, सेकंड 20,000, चौथा 5,000. और यहाँ पे गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर देखा परखा छोड़ दिया और विचार जर केला तर अवंतर धावांशी वाईडच्या रूपात धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 14 धावा. तो 14 रन स्कोर पे लग चुके हैं. ओहो हो हो काय पॅडल शिफ्ट शॉट बघायला मिळतो. पॉवरफुल हिटर, परफेक्ट शॉट. हा शॉट आपण पाहिला तर पूर्वीच्या काळातला आपण गेलात ऑस्ट्रेलिया संघाकडे स्टीव्ह वॉ जास्तीत जास्त शॉट खेळत आपण बघत होतोय. भारतात संघाकडनं विचार केला तर दिलीप वेंगसरकर हे असे फटके खेळत आपण पाहायला मिळत. परफेक्ट क्रिकेट ज्याला म्हटलं जात आहे ते इथे बघितलं आणि या 4 धावांशी जो विचार केला तो फरक धावसंख्या लागली जाते ती 18 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं. बड़ा आस्किंग रेट है, अच्छी शुरुआत है. जिस तरह से बात कर रहे हैं तो टॉस जीतने का बल्लेबाजी मिलेंगे, उनके कैप्टन काफी खुश हो चुके हैं. खराब गेंदबाजी, बढ़िया फील्डिंग, यहाँ पे बेहतर फील्डिंग. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मी म्हटलं ना की इनविजिबल झीचं कौतुक का करावं लागतं, तर क्षेत्ररक्षणाची जी त्यांनी सुधारणा केला आहे त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं. जिस तरह से फील्ड कर रहे हैं उसके काबिल में तारीफ है. बिल्कुल गर्वान्वित होगी. जिस तरह से आप लपेटते हैं गेंद के ऊपर नीचे चले जाते हैं, काफी बढ़िया फील्डिंग आपकी तरफ से. कम से कम 3 रन आपने इस दौर में बचाए हैं. एक बार फिर मिथिलेश अपने कोटे की अगली गेंद करते हुए ये गेंद को आसानी के साथ खेला. जब तक 1 रन और पूरा करेंगे, इस 1 रन के साथ स्कोर की बात करें तो 2 ओवर के समापन के बाद स्कोर हो चुका है 20. तर 2 षटकाच्या समापनानंतर प्रथम फलंदाजी करत साई एकता बिरवाडी उर्वी डीजे पुरस्कृत संघ आपण बघत आहात. 2 षटकात 20 धावा म्हणजे 10 ची सरासरी तुम्हाला बघायला मिळते आणि या टुर्नामेंट मधला तिसरा संघ इथे आपल्याला सेमीफायनल मध्ये बघायला मिळेल. बघूया इन्व्हेस्टमेंट बी येतोय की एका साईडला साई एकता बिरवाडी. कालच्या दिवसातला विचार केला तर TTS या बलाढ्य संघाने अगोदर संघाला पराभूत केलं. राहिल नावाचा ब्रँड युवा फलंदाज ज्याने काय फिनिश केली मॅच आणि तदनंतर विचार केला तुम्हाला साई कृपा दिलवाडी संघ हा पाहायला मिळाला आणि इथे तिसरा संघ बघायला लागेल. आणि नंतर मग खालच्या ग्रुपमध्ये मोठमोठे संघ आहेत तिकडे तारापूर,
अभय नावाचं गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. इथे बाकी एक धाव फलकावर लागली जातं. धावाचा विचार केला 21 धावा या फलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा अभय बॅकफुटला गेलाय, चेंडू टटवलाय, 2 क्षेत्ररक्षकाचा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि चांगल्या पद्धतीचा ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. आणि इथे जो विचार केला धावसंख्या 4 ने वाढून धावसंख्या होते ती म्हणजे 25 धावा. 25 क्वार्टर. शाम के टाइम पे काफी भक्तगण को क्वार्टर की याद आती है. 25 धाव फलकावर लागल्या जातात. आपण इथे बघत आहात. पुन्हा एकदा अभय इथे शॉट खेळलाय, डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? इथे बघूया, एकच धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 वर धावसंख्या होते ती 26 रन. निकुंज खूप सुंदर पद्धतीची फलंदाजी करताना आपण पाहत आहात. अफलातून क्रिकेटर म्हणून बघायला मिळते. बिरवाडीचा एक चांगला उगवता सितारा क्रिकेटर आपण पाहत आहात. पैडल स्वीपर यहाँ पे, ओ क्या छोड़ दिया, आसान सा मौका था. और क्या किसका छोड़ा है जो इनफॉर्म बल्लेबाज है, जीवदान मिला आहे. अंडरामध्ये जास्तीत जास्त जीवदान मिळताना आपण कधी पाहत नाही, पण इथे बाकी सोपा जीव सुटला गेला आणि हा जीवनाचा फायदा कसा उचलला पाहूया. पुन्हा गोलंदाजी हाताळतो तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो अभय. ब्यूटीफुल फील्डिंग और इस खिलाड़ी का नाम है राहुल. जो गोलंदाज आपण पाहिलाय अफलातून टॅलेंट, क्लास फील्डिंग, अफर जर बघितला तर प्रत्येक चेंडूवर करताना 28 धावा फलकावर लागल्या जातात. स्ट्रेट ड्राइव, तेज करा स्ट्रोक. निकुंज को मैंने कहा कि जीवदान उनको मिला है, उसका पूरेपूर फायदा उठाएंगे. आणि ह्या चौकाने विचार केला 32 धावा या फलकावर लागल्या जातात. 3 षटक 32 धावा फलकावर लागल्या जातात. गीत ऐकायला मिळतात. मी आज पण हे गीत बाबू वकील बाबू, हा खराब गेंद है. बहुत ही बढ़िया. चेतनला आता बाकी फॉर्म सापडलाय. अगोदरच्या सामना विचार केला 2 सामन्यामध्ये पहिला सामना आउट, दुसऱ्या बॅटिंग केली नाही, पण इथे बाकी बघितलं खूप चांगलं बॅटिंग. एकंदरीत 3 चौकार आपण चेतनच्या बॅटिंगने पाहिलेत आणि धावसंख्या होती ती 36 धावा या फलकावर लागल्या जातात. एक मोठी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इनविसेबल बी विरुद्ध पुन्हा सुरेख शॉट बघायला मिळतोय. शॉट ऑफ लेन चेंडू होता, पुरेपूर त्याचा फायदा उचलला. पॅडल स्वीप राहून द्या त्याला, जाऊन द्या, जाईल तो ऐता. त्याच्या पाठीमागे लागला तो बिचारा भांबावेल आणि कुठे पळू का तिथे पळू, मग मॅच थांबली जाईल. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू, खराब गेंदबाजी मैं कहूंगा. रिवर्स है, यहाँ पे पहले ही सोच लिया था फील्डर ने कि पहले रोक सके थे और इसे एक स्कोर आगे बढ़ता हुआ 41 धावा या फलकावाला. एक चांगला स्कोर तुम्हाला बघायला मिळतो. 41 धावा, मोठी धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे निकित साई एकता बिरवाडी उर्वी डीजे फिरोजको संघ तुम्हाला बघायला मिळतोय. बैकफुट पे गए गेंद को खेला है डीप पॉइंट के रिजर्व में, जब तक फील्ड करे, थ्रो करे, 1 रन और आगे बढ़ता हो. इस 1 रन के साथ बात करेंगे तो आपण धावसंख्या बघायला मिळते. 42 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. अतिशय मोठी रंगत लढत मैदानाच्या आतमध्ये इनविसेबल बी विरुद्ध साई एकता बिरवाडी. बॅकफुटला गेलाय, टॅप केलाय. इथे बाकी टॅप मध्ये ताकद एवढी नव्हती, त्याच्यामुळे चेंडू थोडा अंतर पकापू शकला आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पुढे होती ती 43.
इथे बाकी सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. कव्हरच्या रिझल्टला एक धाव फलकावा लागला तर 44 धावा आपण एकंदरीत विचार केला म्हणजे 11च्या सरासरी धावा काढल्यात. 11 चोक 44, 11च्या सरासरी धावा काढता आपण बघितला. त्यानंतर सामना कोणाचा, चला आयोजक टॉस करूया इनिंग ब्रेक मध्ये. चला मॅच कोणाची बघा आयोजक. ह्यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. चला डीएनसीसी आणि उनबाटी या कर्णधार नाणेफेकीसाठी. चला मी अगोदर सांगितलं की इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस करायचा आहे. या डीएनसीसी कॅप्टन रेडी आहे. उनबाट बी आपण यायचं. मी अगोदर सांगितलं की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सामन्याचं समालोचन पूर्ण ऐकता येईल. जे आपल्या इनिंग ब्रेकचे 2-3 मिनिटं मिळतात तिथे आपण टॉस करून घ्यायचा आहे. आइए डीएनसीसी कॅप्टन और उनबाट बी जहा एक तर यंगस्टर आहे. डीएनसीसी म्हटलं की निश्चितच तुम्हाला हा धनानगरचा एक मोठा संघ बघायला मिळतोय. 2 वर्षापूर्वी विजेता संघ ठरला होता. मला वाटतं धर्मवीर चषक मध्ये आपण ते पाहिलं होतं त्यांना विजेता संघ होताना डीएनसीसी. ओके चला उनबाट ब संघ या डीएनसीसी संघ इकडे आलेला आहे. उनबाट ब संघ आपण हजर राहायचं आहे नाणेफेकीसाठी. या उनबाट संघ आहे का मैदानाच्या आतमध्ये? उनबाट ब चला बघा गणपतीचं उद्वृत्त केलं गेलं. गणपतीच्या नावाची घोषणा करून गणपती बाप्पा मोरया स्मरण केलं गेलं. कारण ज्या देवताने आपण त्याचं पुढे पूजन केलं आणि काही मागितलं की मनापासून देणार आपण काम बघितलं. श्रीदेवीनाच्या नतमस्तक व्हा, तुमचं पूर्ण जीवन सुखमय केलं जाईल. उनबाट बीचं कर्णधार येतात. यस चला इकडे डीएनसीसीचे कर्णधार आलेत आपण बघत आहात. त्यांच्या विरुद्ध एक सुंदर चांगला संघ बघायला मिळतो. वही खिलाड़ी कुछ चेंज है आपकी टीम में, नए नए सितारे कुछ देखने मिल रहे हैं? वही खिलाड़ी है, वही खिलाड़ी है. देखने की सोच से प्रैक्टिस तो रोज करते आप. आणि एका साईडला आपण बघत आहात तर माझे तरुण खेळाडू मित्र उनबाट संघाचं पहिले तो चॉईस करेंगे. चला डीएनसीसी कॉल करना है. कार्ड कॉल किया है, देखना क्या आता है. छाप आहे. चला तुम्ही टॉस जिंकला काय घेणार आल्यावर सांगतो. लवकर डिसिजन द्या. ओके चलो ऍक्च्युअली डिसिजन इथून द्यायचं पण तुम्हाला मी सोडतो यावेळेला. चला तरुण बाळ आहेत. वेल डन दोनों को शुभकामना है. अच्छा खेल के जीत की कोशिश करें. चल जाऊया इथे बाकी तुम्हाला 45 धावा विजयासाठी करायची. खूप मोठी धावसंख्या उभारताना आपण पाहिलं ते म्हणजे निश्चितच साई एकता बिरवाडी संघाला 4 षटकामध्ये परीक्षित ठाकूर आणि निलेश वाणी साहेब आपण कृपया व्यासपीठावरती या. तुम्हाला आमंत्रित केलं जातं या स्पर्धेच्या आयोजकाकडनं. आपण असोसिएशनचे मेंबर आहात, असोसिएशनमध्ये मोठं चांगलं काम करत आहात तर निश्चितच परीक्षित ठाकूर आणि वाणी साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं खातं उघडलं 45 धावा ह्या विजयासाठी करायचे आहेत. खराब क्षेत्ररक्षण निकुंज कडनं होते. इथे बाकी 4 धावा बघायला मिळत आहेत. महाशिवरात्रीचे बाजे आता बाकी वाजायला लागलेत. चला पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना आपण गोलंदाज पाहत आहात. बढ़िया फील्डिंग, बिल्कुल चाइना वॉल की तरह खड़े हुए हैं. आज बल्लेबाजी हुए चेतन. बढ़िया फील्डिंग चेतन की तरफ से. 45 रन आपको बनाने हैं. और मोहम्मद ने इसके पहले मैच में भी बढ़िया बल्लेबाजी की थी. क्षमता है उनमें बल्लेबाजी करने की. अच्छी बैटिंग करते हैं, ड्राइव अच्छे खेलते हैं. ओ अच्छी गेंद थी. गेंद गिरने के बाद स्विफ्ट तो खेलने गए, मैं आपकी नजर में नहीं रही. गेंद घूमने के बाद गेंद आपके पैरों में टकरा गई. एलबीडब्ल्यू रूल्स नहीं है इसलिए ज्यादा रन बनते हैं, अन्यथा काफी मुश्किल पैदा हो जाएगी. इस 1 रन के साथ अगर बात करें तो स्कोरबोर्ड पर स्कोर लगता है 5 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं. जीत के लिए आपको 45 रन बनाने हैं. 45 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहात.
अवरपी चेंडू परफेक्ट ड्राईव्ह बघायला मिळतोय. एका हुकमत गाजवला इथे गोलंदाजावरती, कारण चेंडू अवरपीच होता आणि चेंडू एवढा समोर दिसत होता की तुम्हाला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं मारण्यासाठी हा सोपा चेंडू बघायला मिळतोय. अफलातून टॅलेंट बघायला मिळतोय. मी सुरुवातीलाच म्हटलं की उत्तर भारतीयांचं क्रिकेट जर पाहिलं तर खूप चांगलं त्यांचं प्रदर्शन होते. मागे 2 वर्षापूर्वी सातत्यपूर्ण आपण त्याचं क्रिकेट, मग धनानगर असो, डेंजरस असो, असे मोठमोठे संघ किंवा DNCC असो, नंतर तुम्हाला हा संघ आपण जर पाहिला तो बघायला मिळालो. तसे इन्व्हिसिबल बी, ते हे सगळं आपण बघितलेत. तर उत्तर भारतीयांचं क्रिकेट मी बिलकुल गर्वान घेतो की आपलं क्रिकेट आहे. आपण सलमान वाणीसाहेब कुठे आहेत? निलेश वाणीसाहेब आपण या, आपल्याला देखील आपण मंचावर आमंत्रित करतोय. ओहो हो, डायरेक्ट पाहायला मिळेल का? क्या क्विकनेस है, थ्रो कितना जोरदार है, रनिंग उससे भी बड़ी दौड़ के है. और इस 1 रन के साथ स्कोर की बात करें तो स्कोर बोर्ड 1 रन से आगे बढ़ता 10 रन, बिल्कुल कांटे की टक्कर है. 11.001 के औसत से आपको रन बनाने हैं. अगर पहले ओवर की बात करें तो पहले ओवर में स्कोर हो चुका है 10. डीजे स्वप्नील नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. वजनदार गोलंदाज तुम्हाला का पाहायला मिळतोय? जेवढं वजन आहे तेवढं वजनाची गोलंदाजी टाकताना हा हुकूमत गाजवतो आपल्या फलंदाजावरती. इथे जर विचार केला तर तुम्हाला 18 चेंडूमध्ये 35 धावा आता काढायचे. 18 गेंदों में 35 रन इन्विसिबल बी को जीत के लिए बनाने की प्रारंभिक जोड़ी है. ओपनिंग पर एक तरफ से मोहम्मद है और एक तरफ से राहुल है. 18 गेंदों में 35 रन बनाना है, कांटे की टक्कर है. यहाँ अगर जीतेंगे तो पूरी तीसरी टीम सेमीफाइनल के लिए हमें क्वालिफाइड मिलेगी. मगर बेहतरीन परफॉर्मेंस है इन्विसिबल बी की. मैं काबिल तारीफ करूँ, जिस तरह से सोच के साथ आप क्रिकेट खेल रहे हैं, काबिल तारीफ कर रहा हूँ. अच्छी फील्ड, अच्छी बॉलिंग. इस मैच में थोड़ी सी बॉलिंग खराब रही, मगर पूरे दिन की अगर बात करें तो बढ़िया क्रिकेट आज इस दौर में आपने खेला है. चला बिरवाडी संघ घाई करा प्लीज, मी कमबॅक करणार का? आपल्याला 2:30-3 वाजेपर्यंत परमिशन. 10वीचे परीक्षण. ओ लेग ब्रेक, बिल्कुल गेंद को घुमाना जाते हैं. सर्गियो शेनवान, जिन्होंने लेग ब्रेक के जादूगर जिन्हें कहा जाता है, जैसे कि जिस तरह से हम हॉकी के जादूगर ध्यानचंद जी को कहते हैं, ऐसे लेग ब्रेक के जादूगर शेनवान को कहा जाते हैं. क्या गेंद घुमाते थे. एक बार फिर स्वप्निल बॅकफुटला गेला आहे. कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. आज जर आपण विचार केला बिरवाडीचं नावालौकिकाला खेळ होताना पाहायला बघायला मिळतंय. साई एकता बिरवाडी, उर्वी डीजे फ्रॉन्सर्स. लेग ब्रेक, घुमा दिया और यहाँ पे आपको फंसा भी दिया. पहले तो ललचाया, आगे बुलाया, आगे बुलने में चकमा खा गए, फिर विकेट कीपर ने पूरा काम किया. डीजे बैट्समैन है, सनी है. बढ़िया गेंद थी, छोड़ने के बाद बिल्कुल समझ नहीं पाए. बिंदी गेंद है. डॉट चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. सुंदर गोलंदाजी स्वप्नील हाताळतोय. ओहो, यहाँ पे बॉक्स आउट का विकेट है. थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, पैरो स्वीप खेलना चाहते थे, गेंद को काबू में रख नहीं पाए. गेंद अंदरूनी किनार लगे, गेंद से बॉक्स आउट के बाहर. अशा पद्धतीने दुसरा विकेट तुम्हाला बघायला मिळतो बॅक टू बॅक बॉक्स आउटच्या मागे. आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला, मायकोफ संघाला पराभूत केलं, तिथून बाकी जे तुम्हाला कॉन्फिडन्स जो विश्वास मिळालाय त्याचं मी खरोखरच कौतुक करेन. साई एकता बिरवाडी, उर्वी डिफेन्स तुम्हाला संघ बघायला मिळतोय. अभय आमचा इन्वेंसिबल 12वां खेल, थोड़ा नर्वस होता है. क्रिकेट है बेटा, आने वाले दिन में और अच्छी जीत पाएंगे तो कोशिश है. कितना बड़ा खेल आपने खेला है. और कडक ड्राइव है, पण सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते जीवाकडनं. तो 2 षटकं संपली आणि 2 षटकात सर्व धावसंख्या झाली ती 11. या षटकात फक्त एकच धाव दिलाय, कारण आपण एकच विचार केला. पहिल्या 2 दिल्यात, पहिल्या षटकात 1 धाव 2 विकेट. खूप सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली, ते म्हणजे निश्चितच स्वप्नीलकडे. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते तो गौरव.
चला थोडीशी घाई करा प्लीज, यानंतर आपला अजून एक पॅनल खेळवायचं आहे आणि नंतर फायनल मॅच बघणार आहोत. प्रथम पाहिजे 30,000 रुपये उत्कृष्ट ट्रॉफी, द्वितीय सेकंड रनर 20,000 20,000 उत्कृष्ट ट्रॉफी, तिसरा होतो 5,500 रुपये. उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर असे अनेक डायरेक्ट हिट पाहायला मिळते का इथे. बाकी बघूया. धावसंख्या 1 वर धावसंख्या होती ती 12 धावा. पुन्हा गौरव निश्चितच ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू वाईड. राहुलने कॉलिंग केलं, बिलकुल वाईड आहे. गौरव पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळणारा गोलंदाज तुम्हाला बघायला आहात. शॉट मध्ये ताकद नव्हती, यस नोचा कॉलिंग झाला. पुन्हा धावा मिळत नाहीये कारण चेंडू तुम्ही खेळलात पण टायमिंग प्रॉपर करू शकलात नाही, त्याच्यावर शॉट मध्ये ताकद नव्हती. चेंडू गेला खेळाडूच्या हातामध्ये. बाईसच्या रूपामध्ये धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होती ती 14 धावा. तिसरा षटक मार्गस्थ आहे. ओ बढिया गेंद, बढिया गेंद. माँ की याद उनको आईची शपथ असं म्हटलं गेलंय. खूप कमी मध्ये बघायला मिळते. अवरावर देखील असं होत असतं पण इथे जवळ असतात त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे शाब्दिक चिन्ह आवाज ऐकायला मिळते. इथे बाकी भटकती हुई गेंद ऑफ स्टंप लेग स्टंपच्या खूपच बाहेर. 45 बनाने अब तक अगर बात करें तो बिल्कुल आपके ऊपर हावी है साई एकता बिरवाड़ी. चेंडू जाता ऑन साइड ला 1 धाव बघायला मिळते. इसे 1 रन के साथ बात करें स्कोरबोर्ड पर स्कोर लग रहा है 16 रन. जीत के लिए 45 रन बनाने. बढ़िया गेंदबाजी गौरव की तरफ से. ओहो चकमा खा गए, बल्ला ऊपर, गेंद नीचे रह गया. क्लीन बॉल्ड होते हुए डकआउट की तरफ एक और विकेट का पतन होता हुआ इनविजिबल 20 अंक का. अभी आहे तसं गीत वाजवलं. पुन्हा हे गीत वाजवा कारण झोप उडली जाते. सुंदर गीत तुम्ही वाजवलं. ओ अच्छी फील्डिंग है यहाँ पे, एक हाथों से उसको पकड़ लिया है. पुन्हा गोलंदाजी हाताचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो रोहन. नाना नावाने परिचित, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक अंडरअपचा खेळाडू नाना नावाने ओळखला जाते रोहन. चेंडू जातो वाईड. धावसंख्या 1 ने वाढून स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 18 स्कोरबोर्ड पर लक्ष्य की जीत के लिए आपको 45 बनाना है. आखिरी ओवर की कुछ गेंदें बची हुए. गेंद को खेला स्क्वायर लेग की तरफ आसानी के साथ फील्ड किया निकू ने. जब तक थ्रो करे कुछ रन नहीं है तो बिल्कुल 45 रन काफी बढ़ा रहे. वही मैच कल के दिन में हुई थी लास्ट की मैच जहां पे हमने देखा था एक तरफ से आगवन और एक तरफ था TTS. 45 रन का टारगेट था, 45 रन बना पाए. आगवन की अगर फील्डिंग की बात करें सबसे खराब फील्डिंग रही मेरे हिस्ट्री में. मैं अभी तक उनकी कॉमेंट्री करताना आपण पाहिलंय. कालची खराब फील्डिंग आगवनची आतापर्यंत क्रिकेटमध्ये कधी झाली नसेल. इथे कमबॅक आहे. निश्चितच तुम्हाला तिसरा संघ बघायला मिळणार आहे तो जाऊ वरती साई एकता बिरवाडी. ओ बढ़िया गेंदबाजी, खूप सुंदर गोलंदाजी तुम्हाला नानाकडनं बघायला मिळते. रोहन भाऊकडनं पाहायला मिळते. 45 धावा जिथे झाल्यात ना तिथेच आपल्याला संकेत मिळाला की ह्या धावा ह्या पिचवर 30 धावा खूप मोठ्या आहेत. आणि मी तर म्हणेल की कधी कधी अशी विकेट देखील अंडरआर्ममध्ये असायला पाहिजे. प्रत्येक वेळेला पाटापीच नसावी. कधी कधी गोलंदाज देखील वाव मिळायला पाहिजे. आणि तिसरा संघ आपल्याला बघायला मिळतोय जोरदार टाळ्या साई एकता बिरवाडी. उर्वी डीजेच्या संघाला असायला पाहिजे.